नमस्कार, मी सीमा कुचेरिया. ॲस्ट्रोयोगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते, तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करावा का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. या सणासुदीला घातले जाणारे दागिने हे देखील पिवळेच असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद ही देखील पिवळी असते. तर आपण ते देखील वापरू नये का, असा प्रश्न पडतो. हिंदू धर्मात हळदी कुंकवात कुंकवानंतर हळदीलाच महत्व आहे. आपण पिवळे दागिने तसेच हळदी कुंकवातील हळद वापरू शकणार आहोत. उगीच घाबरून जाऊन अंधश्रद्धेला बळी पडू नये. संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याने या दिवशी पिवळी साडी घालता येणार नाही. त्याऐवजी लाल, हिरवा, केशरी तसेच संक्रांतीचा काळा रंग यावर आधारित वस्त्र आपण परिधान करू शकतो. काठापदराच्या साड्या हे देखील आपण परिधान करून हा सण उत्साहाने साजरा करू शकतो. अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.